बाहेरची झाडझूड झाली होती सगळी, मस्त अशी आंघोळ करून घेतली होती मी सकाळी. सण बाजार यायला होता आणि मस्त असं साखरपाणी करायला ठेवलं मी. म्हटलं ते लोक आता बाजार म्हणजे आवरणं होते आपला, हा एक धंदाच आहे. मग साखर म्हटलं ते लोक बाजारावर लोक साखरपाणी साखर मुरते मस्त. तर मग अशी घेतली थैलीनं उलटली खाली सगळी. म्हटलं एक एक काय काढत बसू. आणि भाजीपाल्यात आलं होतं फक्त सांबार आणि पालक, बाकी सारे आलू वांगे टमाटे काकड्या लसण हेच होतं सगळं, अद्रक बिद्रक सगळं. मग मस्त असे कांदे आलू लसण निवडलं आणि टोपलं ठेवून दिलं. आता हे हिरवा भाजीपाला ठेवायचा होता, टमाटे वांगे हे ते सगळं पनीर भरून ठेवलं आहे का. आणि काकड्या भल्या मोठ्या मोठ्या होत्या तर त्या बी मोडून ठेवल्या. नाही पनीर बसत नाही तशा, तर मग ते खराब होतात. पनीर जरा बरं राहतात फ्रीजमध्ये. सगळं असं फ्रीजमध्ये ठेवलं ना, आता भाजीपाला मला काही तोडणं होत नाही. पालक आणि सांबार तस दुपारी तोडीन मी, तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि मस्त असं झाडून काढून घेतलं. कारण की मला स्वयंपाक करायचा होता आणि साखरपाणी इथली साखरही मस्त मुरली होती. आणि मस्त असं साखरपाणी गाळून घेतलं आणि पिऊन घेतलं. तहान तर लय लागली होती. मग आता माझी भाजीची गडबड चालू होती आणि दादाचं चालू होते नाश्ता करणं. मस्त अशी वांगे कापले होते मी, आता भाजी टाकायची होती मला वांग्याची. मस्त अशी भाजी टाकून घेतली मग आणि पीठही चुरून घेतलं. आणि आज मला उन्हाच्या पहिले कामं उरकायचे होते, कारण का काल लई ऊन झालं होतं, म्हणून सगळं पटापट करून घेतलं. वांग्याची भाजी शिजली होती. आता मी आतलं पोळ्या बी लाटून घ्यावा. आणि कचोरी आणली होती दादानं, नाक खाल्ली. अजून एवढं डोकं दुखू राहिलं, मी कधी तेलाचं खात नाही, पण आज नाश्ता केला होता कचोरीचा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. अजून डोकं दुखू